हॅलो फ्रेंड्स, मी सायली फॅशन डिझायनरमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला पॅन्ट कशी शिवायची हे सांगणार आहे ड्रेसवरची। तर ॲक्च्युली हे जे काही ड्रेस मटेरियल आहे याच्यावरचा टॉप हा कॉलरचा होता, तर त्याची कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ मी आधी टाकलेला आहे। जर तुम्ही बघितलेला नसेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, जेणेकरून तो तुम्हाला जास्त शोधावा लागणार नाही, इझिली अवेलेबल होऊन जाईल। ठीक आहे, तर आता त्याच टॉपवरचे आपण आज पॅन्ट शिवणार आहोत। तर पॅन्टमध्ये पण साधी सलवार, सेमी पटियाला आणि फुल पटियाला असे प्रकार असतात। तर याआधी मी साधी सलवार कशी स्टिच करायची याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेला आहे, पण सेमी पटियाला पॅन्ट कशी स्टिच करायची हे टाकलेलं नाहीये। आणि सेमी पटियाला आणि फुल पटियाला यामध्ये फरक हा आहे की फुल पटियाला आपल्या पुढच्या साईडला आणि मागच्या साईडला पूर्ण प्लेट्स असतात, एकदम जवळ जवळ जवळ। आणि जो काही आपला सेमी पटियाला असते त्याला सेमी म्हणजे फक्त हाफ, म्हणजे फक्त पुढच्या पार्टलाच प्लेट्स असतात आणि त्या खूप असतात, असे एकदम जवळ जवळ असतात। ठीक आहे, तर अशा वेळेस मग ड्रेसची कटिंग कशी केली पाहिजे हे तुम्हाला कळणं खूप गरजेचं आहे। तर आज मी तुम्हाला सेमी पटियाला पॅन्टची कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची हे दोन्ही पण सांगणार आहे। तर हे मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स सहित सांगणार आहे। त्याचबरोबर पॅन्टसाठी खूप काही महत्त्वाचे असे कॅल्क्युलेशन असतात, तर ते कॅल्क्युलेशन कसे करायचे हे सुद्धा सांगणार आहे। तर हे जे काही कॅल्क्युलेशन मी सांगणार आहे ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवायचे आहे, जेणेकरून तुम्हाला खूप सोपं जाईल। कधी पण ते बघितलं की लगेच कळेल की पॅन्टची कटिंग कशी करायची आहे, कारण की पॅन्टच्या कटिंगला कॅल्क्युलेशन शिवाय आपल्याला कटिंग करता येत नाही। त्यामुळे लक्षात ठेवा आणि हे कॅल्क्युलेशन खूप व्यवस्थित लक्ष देऊन बघा, म्हणजे तुम्हाला ते समजेल। खूप अवघड असं काही नाही, मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीतच सांगितलेलं आहे, जेणेकरून ते तुम्हालाही असं समजेल लगेच असं। पण तरी सुद्धा थोडं लक्ष द्या, कॉन्सन्ट्रेट करा आणि ते जे काही आहेत ते तुमच्या वहीमध्ये काढून ठेवा। कॅल्क्युलेशनचे जे काही फॉर्म्युले वगैरे जे काही स्टेप बाय स्टेपने मी सांगितलेलं आहे, व्यवस्थित जे काही ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं आहे ते सगळं व्यवस्थित एकदम सविस्तर लिहा, म्हणजे तुम्हाला पॅन्टची कटिंग करणं खूप सोपं जाईल। ठीक आहे, चला तर मग आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, म्हणजेच सेमी पटियाला पॅन्टची कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची हे तुम्हाला समजेल, कारण कटिंग आणि स्टिचिंग हे दोन्ही मी तुम्हाला आपल्या आजच्या एकाच व्हिडिओमध्ये सांगणार आहे। ठीक आहे, चला तर मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर आता आपण पॅन्टची कटिंग करायला सुरुवात करूयात। तर पॅन्टसाठी हे बघा, हा कपडा आहे ड्रेस मटेरियलचा। ठीक आहे, तर सगळ्यात आधी मी तुम्हाला पॅन्टच्या कटिंगसाठी कुठली मेजरमेंट्स लागतात ते सांगते, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल, म्हणजे ती मापं घेऊन तुम्ही पॅन्टची इझिली कटिंग करू शकाल। ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे। आणि हे जे पॅन्टचा कपडा आहे ते 2 ते 2.5 मीटर असेल आणि हे डायरेक्ट जो काही ड्रेस मटेरियल असतो त्याच्यावरचं आहे। आणि याची कटिंग आपण सेमी पटियाला करणार आहोत। तर सेमी पटियाला आणि फुल पटियाला असे 2 टाईप असतात। तर आज आपण सेमी पटियालाची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण करणार आहोत। तर सगळ्यात आधी बघा, आपल्याला लागतं उंची, म्हणजे पॅन्टची पूर्ण उंची किती असेल तर ती इथे आहे 38.5 सीट घेर आणि बॉटम। तर आता याच्यामध्ये किती मार्जिन ॲड करायचे आणि त्याचे कॅल्क्युलेशन कसे करायचे ते सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगते। तर जी काही उंची आहे त्यामध्ये आपल्याला साधारणतः 1.5 इंच मार्जिन ॲड करायचं असतं। पण ते मार्जिन कधी ॲड करायचं? लास्टला। सगळ्यात आधी काय करायचं, जी काही तुमची उंची असेल त्यामधून तुम्हाला 7 वजा करायचे आहे। 7 कशासाठी? तर ते आहे नेफापट्टीचे। तर ते वजा केल्यानंतर हे बघा इथे किती येते? 31.5। ठीक आहे, आणि मग आता ह्या 31.5 मध्ये आपल्याला म्हणजे ज्या वेळेस आपण कटिंग करणार तर सगळ्यात आधी 31.5 कटिंग करायची आहे आणि नेफापट्टी 7 इंचाची ही वेगळी कटिंग करायची आणि मग ती नंतर आपण जॉईन करून पूर्ण उंची आपली ही तयार होत असते। ठीक आहे, तर 7 वजा केल्यानंतर त्यामध्ये हे बघा 1.5 इंच आपण ॲड करतो, तर ते आहे मार्जिनसाठी। ठीक आहे, तर मग टोटल किती झाले आता ते बघा, 31.5 आणि 1.5 इंच म्हणजेच 33 इंच। ठीक आहे, तर मग आता हे कटिंग टप्प्याटप्प्याने करायचं आहे। 7 इंच नेफा वेगळा, 31.5 वेगळा आणि त्यामध्ये 1.5 इंचाची मार्जिनची मार्किंग वेगळी करायची आहे। तर ते मी तुम्हाला कटिंगच्या वेळेस सांगेल। ठीक आहे, एवढं लक्षात आलं आता तुम्हाला हे उंचीसाठीचं कॅल्क्युलेशन आहे। त्यानंतर आहे सीट घेर। आता इथे सीट घेर किती आहे? 35 इंच। तर आता त्यामध्ये पण किती मार्जिन वगैरे ॲड करायचं ते मी तुम्हाला सांगते। तर हे बघा, सगळ्यात आधी आता इथे 35 सीट घेर आहे, तुमचा जो काही असेल तो असेल। ठीक आहे, आणि मग त्यामध्ये तुम्हाला 6 इंच लुझिंगसाठी ॲड करायचे असतात। लक्षात राहू द्या, मार्जिन वेगळं आणि लुझिंग वेगळं। ठीक आहे, आता मग 35
अधिक 6 किती झाले 41 झाले टोटल. म्हणजे सीड घेर किती झाला आता आपला टोटल 41चा. त्याला डिवाइड बाय 2 करायचं म्हणजे त्याचं निम्म, तर ते किती झालं मग 20.5. ठीक आहे. तर आता हे 20.5 आपलं झालेलं आहे फायनल आणि त्यात आता 2 इंच आपल्याला मार्जिन लागणार आहे. ठीक आहे. तर आता हे जे 20.5 आहे अधिक 2 म्हणजे किती झाले 22.5. तर हे 22.5 जे आहे ते आपल्याला नेफासाठी लागत असतं. जो आपण 7 इंचाचा घेणार आहे तर त्याची रुंदी ही किती असते 22.5 असते. ठीक आहे. त्यासाठी आपल्याला हे सीड घेर लागत असतं पॅन्टसाठी कॅल्क्युलेशन करण्यासाठी. तर आता हे झालं नेफाचं. ठीक आहे. सीड घेरपासून नेफा कसं करायचं ते काढलेलं आहे आणि बॉटम डिवाइड बाय 2 करायचं म्हणजे जेवढा काही असेल त्याला. मग इथे किती येते 7. तर अशा पद्धतीने हे पॅन्टसाठी लागणारे सगळ्यात महत्त्वाचे कॅल्क्युलेशन आहे. हे खूप म्हणजे खूप महत्त्वाचे आहे. याच्याशिवाय तुम्ही पॅन्टची कटिंग करू शकत नाही. तर हे सगळे कॅल्क्युलेशन तुम्ही तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित लिहून ठेवायचे आहे. जसं मी मार्जिन लुजिंग सगळं ॲड केलेलं आहे सेम त्याच पद्धतीने. ठीक आहे. आता हे कॅल्क्युलेशन झालेलं आहे. तर आता आपण आपल्या पॅन्टच्या कटिंगला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी हे बघा, जो काही कपडा असेल तुमचा त्याचा आपल्याला 4 फोल्डमध्ये करायचा आहे जेणेकरून आपले व्यवस्थित कटिंग होईल. कारण की तुम्हाला माहितीच आहे ज्यावेळेस आपण ड्रेसचं कटिंग करतो त्यावेळेस पण 4 फोल्ड करतो. सेम पॅन्टला पण तसंच 4 फोल्ड करून घ्यायचं आहे. तर हे बघा इथे व्यवस्थित आता जेवढा कपडा असेल ना तेवढ्या सगळ्या कपड्याची आपण 4 पदरी घडी करून घेऊयात. कारण की जेवढ्या प्लेट्स असतील तेवढं बेटरच आहे. कारण की हा आपण सेमी पटियाला स्टिच करणार आहोत. तर रेग्युलरमध्ये कमी प्लेट्स असतात आणि जेव्हा सेमी पटियाला असतात तेव्हा खूप जवळजवळ पुढच्या बाजूला पूर्ण असतात प्लेट्स. ठीक आहे. तर हे बघा आता बंद बाजूकडून आपल्याला टाकायची आहे उंची. तर 7 वजा केल्यानंतर जी काही उंची असेल त्या उंचीची तुम्हाला मार्किंग करायची आणि वरच्या साईडने अर्धा इंच मार्जिन सोडून द्यायचं. ॲक्च्युली ते व्हिडिओत काही दिसत नाही म्हणजे पुरत नाही आहे, पण मी जे बोलते तिथे नीट लक्ष द्या. अर्धा इंच वरती सोडलं त्यानंतर 7 वजा केलेली जी काही उंची होती 31.5 त्याला मार्किंग करून घेतलेली आहे. त्यामुळे सांगते कॅल्क्युलेशन खूप महत्त्वाचे आहेत तर ते सुद्धा व्यवस्थित लक्ष द्या. आणि मग जिथे मार्किंग केलेली आहे तिथून आपल्याला जो काही आपला बॉटम आहे तर त्याची मार्किंग करायची आहे. तर बॉटम किती होता 7. ठीक आहे. आणि जी मार्किंग आहे ॲक्च्युली त्याच्या आधी 1-1.5 इंचाची खाली मी सांगितलं होतं ना मार्किंग ती पण करायची. त्यानंतर वरून बघा 8 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे. तर ती प्रत्येक साईजसाठी सेमच असते. तर इकडच्या साईडने 8 इंचाला मार्किंग केली तर लास्टला पण 8 इंचाला मार्किंग करून घ्यायची आहे बघा. आणि त्यानंतर 8च्या खाली 1.5 इंच आणि त्याच्या खाली परत 1.5 अशा 2 मार्किंग करून घेतलेली आहे. ठीक आहे. एक परफेक्ट फिटिंगची आणि एक आहे आपली मार्जिनसाठीची. त्यानंतर बघा आता जी उंची होती तिथून आपण 7.5 बॉटम टाकलेला आहे आणि जे मार्जिन 1.5 केलेलं होतं ना त्या लाईनला 8.5ला मार्किंग करून घेतली म्हणजे 1 इंच एक्स्ट्रा 7.5 आणि 8.5. ठीक आहे. आता हे बघा हे पॉईंट कसे जॉईन करायचे ते नीट लक्ष द्या. तर हे बघा पहिला पॉईंट जो आहे तो पहिला 1.5 इंचाला आणि जो दुसरा आहे बॉटमचा तो दुसऱ्या 1.5 इंचाला. ठीक आहे. अशा पद्धतीने मार्किंग केली. ॲक्च्युली हा कपडा असा आहे की त्यावर चॉक ओठत नाहीये. असं खूप सुळसुळा कपडा मी पुन्हा मार्किंग करून दाखवते. हे बघा नीट लक्ष द्या कुठे जॉईन केलेलं आहे. ठीक आहे. आणि व्हिडिओत एवढं मोठं बसत नव्हतं तरी मी तुम्हाला सांगण्याचा पूर्ण ट्राय केलेला आहे माझ्या पद्धतीने. मी जे बोलते ते नीट लक्ष द्या म्हणजे मी कुठे मार्किंग केली ते तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. त्यानंतर हे बघा खालच्या साईडने कटिंग बघा बॉटमपासून सुरुवात केलेली आहे. बघा जी मार्जिनची लाईन आहे ना दुसरी तिथून कटिंग केलेली आहे. परफेक्ट फिटिंगची त्याच्या अलीकडे आहे लक्षात राहू द्या. तर हे बघा या पद्धतीने ही कटिंग झालेली आहे. ठीक आहे. तर आता ही घडी घालून व्यवस्थित ठेवते आणि इथून हे बघा जॉईंट आहे तर ते पण मी सेपरेट करून घेते. तर तुमच्या लक्षात आलंच असेल हे बघा इकडच्या साईडने 8 आणि 1.5 होतं. ठीक आहे. तर हे बाजूला ठेवूयात. तर आता आपल्याला नेफा पट्टी याच्यासाठी कट करायची आहे. तर जो हे कटिंग केल्यानंतर कडेला जो काही कपडा उरतो त्यापासून आपण नेफा बनवणार आहोत. तर मी इथे 4 पदरी बनवून घेते. हे बघा 4 पदरी घडी घेतलेली आहे लक्षात राहू द्या अशा पद्धतीने. ठीक आहे. तर जी काही उभी आपल्याला उंची घ्यायची आहे या नेफाची ती आपल्याला 9 इंच घ्यायची आहे. ठीक आहे. म्हणजे ती रेडी 7ची होते आणि आडवं जे आहे तर ते आपल्याला किती 22.5 म्हणजे मी तुम्हाला बघा कॅल्क्युलेशन सांगितलेले आहे ना त्यानुसार घ्यायचे आहे. म्हणजे ते 22.5 येतं ना तिथं 9ची जी काही उंची आहे ती पुरत नाही. मग आपण काय करूयात 4 पार्टमध्ये कट करून ते जॉईन करून घेऊयात. ठीक आहे. तर मग 22.5चं म्हणजे आता सपोज आपण इथे 23 किंवा 24च पकडू म्हणजे ते आपल्याला इझी जाईल. तर त्याचं निम्म टाकून आपल्याला 4 पार्ट्स कट करायचे आहे. ठीक आहे. तर साधारणतः इथे आपण 12ला मार्किंग करू म्हणजे कसं ते थोडंसं मार्जिनमध्ये पण जाईल. 12 आणि 12 24 होते. ठीक आहे. आणि थोडं एक्स्ट्रा झालं तर स्टिच करताना कट करता येईल. हे बघा मी इथे 12ला मार्किंग करून घेतलेली आहे आणि जी उभी आहे ना ती बघा 9 इंचाला केलेली आहे. ठीक आहे. इकडच्या साईडने पण म्हणजे व्यवस्थित स्ट्रेट येईल ते.
आणि मग आपण आता हे जॉईंट घेऊयात. तर हे बघा चॉक याच्यावर चालतच नाही आहे, असा हा कपडा आहे. तरी पण मी ट्राय करते, तुम्ही पण ट्राय करा समजून घेण्याचा. ठीक आहे, आता हे कट करून घेऊयात. तर मी थोडं किंचित मार्जिन ठेवलं जेणेकरून ते जॉईंटमध्ये जाईल आपलं, त्यामुळे हे बघा. तर आता ह्या 4 पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत. तर त्या मी तुम्हाला हे बघा खालून जॉईंट होतं तर ते पण सेपरेट करून घेते, कारण की सेपरेट 4 पट्ट्या हव्या आहेत आपल्याला सेम. ठीक आहे, तर हे बघा आता हे ओपन करून दाखवते. ह्या पद्धतीने जर जॉईंट केलं तर हे बघा असा तो नेफा बरोबर आपला होतोय बघा. ठीक आहे, आपल्याला 22.5 हवा होता तेवढा होतोय. आता ही पूर्ण आपली नेफा आणि खालच्या बॉटमची कटिंग झालेली आहे. तर आता आपण ही पॅन्ट स्टिच करायला सुरुवात करूयात. तर हे बघा सगळ्यात आधी आता आपण नेफा तयार करून घेऊयात. तर जे काही जॉईंट द्यायचे आहेत ते जॉईंट आधी आपण करून घेऊयात. तर हे बघा आधी हे 2 पार्ट जॉईन करूयात. तर लक्षात राहू द्या, एक पार्ट सरळ ठेवायचा आणि त्यावर दुसरा उलटा, म्हणजे ते दोन्ही व्यवस्थित जॉईंट होतील. आणि जेवढं एक्स्ट्राचं मार्जिन आहे ना तेवढं पकडून आपण हे बघा ह्या पद्धतीने टिप मारून घ्यायची आहे. आणि त्यानंतर वरच्या साईडने हे बघा दाब टिप द्यायची आहे, जेणेकरून आपण जे काही जॉईन केलेलं आहे ते व्यवस्थित परफेक्ट होईल आणि कुठेही काहीही जॉईन केलेलं आहे असं दिसणार नाही. तर हे बघा हे जॉईन झालेला आहे हा पार्ट. ठीक आहे, आता दुसरा पण सेम त्याच पद्धतीने आपण जॉईन करून घेऊयात. तर एक सरळ ठेवायचा आहे, दुसरा त्यावर उलटा ठेवायचा आहे आणि साधारणतः ते पाव इंचाचं मार्जिन पकडून तुम्ही जॉईन करू शकता, जेवढं तुम्ही एक्स्ट्राचं कट केलेलं आहे ना तेवढं. आणि पुन्हा बघा इथे दाब टिप देऊन घेऊयात. तर दाब टिप देणं खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून जॉईंट व्यवस्थित होतं, लवकर ओपन होत नाही आणि मग फिनिशिंगला पण छान दिसतं. कुठे जॉईंट आहे काही व्यवस्थित लगेच दिसत नाही जॉईंट केलेलं आहे, असं छान दिसतं. ठीक आहे, आता त्यानंतर हे बघा हा पार्ट आपण एक पार्ट परत हे सरळ ठेवलेला आहे आणि दुसरं त्यावर उलटा ठेवलेला आहे. हे बघा ह्या पद्धतीने. ठीक आहे, आता आपल्याला किती पाहिजे होतं तेवढं एकदा आपण मोजून घेऊ, कारण की आपण हे ज्या वेळेस कटिंग केलं तेव्हा थोडंसं एक्स्ट्राच केलं होतं, जेणेकरून ते आपल्याला कमी पडायला नको म्हणून. ठीक आहे, तर हे बघा आता मी व्यवस्थित तुम्हाला सांगते. ॲक्च्युली कॅल्क्युलेशन तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, तर ते तुम्ही वहीमध्ये लिहूनच ठेवायचं आहे, म्हणजे काही कन्फ्युजन होणारच नाही. ठीक आहे, तर हे बघा आता मी इथे टेप ठेवून घेते आणि तुम्हाला दाखवते की ते ॲक्च्युली किती एक्स्ट्रा आहे, आपल्याला किती पाहिजे आहे ते. ठीक आहे, मग आता काय करूयात, आपण जे काही थोडंसं एक्स्ट्राचं असेल ना ते कट करून घेऊयात. तर बघा 22.5ला मार्किंग करते आणि एवढा पार्ट थोडासा एक्स्ट्रा आहे, तर ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही, तो कट करून घेते. आता तो कट केल्यानंतर जे 22.5 आहे ना तर ते आपण 2 इंच मार्जिन ॲड करून केलेलं होतं. ठीक आहे, तर हे बघा मग आता 20.5च ॲक्च्युली तसं आपल्याला पाहिजे. मग 1 इंच इकडच्या साईडला आणि 1 इंच हे बघा इथे आणि 1 इंच दुसऱ्या साईडला मार्किंग करून घ्यायची आहे आपल्याला. ठीक आहे, तर आता बरोबर 1 इंचाचं मार्जिन ठेवून आपण इथे टीप मारून घेणार आहोत. हे बघा ह्या पद्धतीने व्यवस्थित. ठीक आहे, तर इथे तुम्ही डबल टिप मारली तरी सुद्धा चालेल, तर मी पण इथे डबल टिप मारून घेते, जेणेकरून ते व्यवस्थित पॅक होईल, कारण की हे पण खूप महत्त्वाचं आहे. आता हे बघा हे जॉईन झालेलं आहे, तर मग दुसऱ्या साईडचं पण जॉईन करायचं आहे आपल्याला. तर तिथे पण आपल्याला 1 इंचाचं जिथे मार्किंग केलेलं आहे ना तेवढंच मार्जिन पकडून जॉईन करून घ्यायचं आहे. हे बघा. ठीक आहे, तर तिथे पण आपण डबल टिप मारून घेऊयात, म्हणजे ते व्यवस्थित पॅक होतील. ठीक आहे, तर आता काय करायचं, ते टिप मारून झाल्यानंतर जिथे टिप मारलेली आहे ना तो पार्ट हे बघा ह्या पद्धतीने ओपन करायचा आहे. हे बघा मी नीट लक्ष द्या हां. आणि मग हे बघा ते 1 इंचाचं एक्स्ट्राचं आहे ना तेवढं आतमध्ये फोल्ड करायचं आहे बघा, आणि मग कडेने व्यवस्थित टिप मारून घ्यायची आहे. बघा ह्या पद्धतीने मी जसं जसं करते ना फोल्ड करून टिप मारते ना सेम त्याच पद्धतीने तुम्ही पण करायचं आहे. आणि ॲक्च्युली सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यवस्थित एकसारखं पकडायचं आहे. आता हा कपडा तर खूप असं गोळा होण्याचे चान्सेस आहेत, त्यामुळे अतिशय सावकाश मी करते, म्हणजे फिनिशिंग खूप महत्त्वाची आहे. आणि मग बघा परत दुसऱ्या साईडची पण पट्टी ती व्यवस्थित फोल्ड करून टिप मारून घ्यायची आहे, व्यवस्थित कडेकडेने एकसारखं थोडं थोडं पकडत पकडत. हे बघा ह्या पद्धतीने जसं मी करते ना तसंच सांगते मी, तर तुम्ही पण नीट लक्ष द्या जरासं. हे बघा. ठीक आहे, तर आता हे नेफापट्टीचा आपला एक पार्ट तयार झालेला आहे, कारण की हे पण खूप महत्त्वाचं आहे, हे आपलं दोन्ही 2 साईडला होत असतं. ठीक आहे, तर हे बघा आता एक साईडचं झालेलं आहे, सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं पण आपल्याला करून घ्यायचं आहे. तर ते पण कसंच करायचं हे बघा, आता तो पार्ट दाखवते मी तुम्हाला. तर हे बघा आता मी दोन्ही पण सेम बनवून घेतलेलं आहे बघा, खालचं पण वरचं पण, आणि ते बरोबर सेंटरला एकावर एक ठेवून घेतलेलं आहे. ठीक आहे, तर तुमच्या लक्षात आलंच असेल ते कसं बनवायचं, जसं पहिलं बनवलं सेम त्याच पद्धतीने दुसरं सुद्धा
त्या स्टेप फॉलो करून बनवायचं आहे, म्हणजे कुठे काही गोळा होणार नाही, एकदम परफेक्ट आणि दोन्ही पण सेम होतील. तर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आता तिथे एक मार्किंग करायची आहे. हे बघा, इथून खाली अर्धा इंच सोडलेला आहे आणि मग आपल्याला 7ला मार्किंग करायची आहे. म्हणजे खाली अर्धा जे आहे ते आपल्याला मार्जिनसाठी, म्हणजे टोटल तुम्ही जरी डायरेक्ट खालून 7.5ला मार्किंग केली तरी सुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम नाही. सेंटरला केलेले आहेत ना, तर कडेकडेला पण करून घ्यायचे आहेत. ठीक आहे. तर आता बघा, हे पॉईंट ह्या पद्धतीने आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे. तर तेवढं फोल्ड करून आपल्याला काय करायचं आहे, जे नॉट टाकतो ना आपण ते तयार करून घ्यायचं. तर बॅक साईडला पण मार्किंग करून घेऊयात, म्हणजे कुठे काही तिरकं होणार नाही, एकदम परफेक्ट अशी आपली पॅन्ट ही तयार होईल. त्यासाठी नाही तर बऱ्याचदा कसं मग उंची पण कमी जास्त होऊ शकते जर का आपण इथे चुका केल्या. तर त्यामुळे मग व्यवस्थित त्या स्टेप फॉलो करूनच करायचं आहे, म्हणजे एकदम परफेक्ट येईल, काही प्रॉब्लेमच येणार नाही. ठीक आहे. तर हे बघा, आता ही मार्किंग केलेली आहे. तर बरोबर त्या मार्किंगच तेवढी आपल्याला फोल्ड करायची आहे. हे बघा, त्यावर बरोबर अशा पद्धतीने आणि मग छोटंसं आतमध्ये फोल्ड करून आपल्याला टिप मारून आपण जी काही नाडी टाकत असतो मध्ये, त्यासाठी वरच्या साईडला हे तयार करून घ्यायचं आहे. ठीक आहे. त्यामुळेच मग आपण बघा 7चा रेडी नेफा पाहिजे नसतो, पण आपण 9ला मार्किंग करून घेतलेली होती. ठीक आहे. तर तुमच्या आता ते लक्षात आलंच असेल. तर या पद्धतीने बघा, थोडं थोडं पकडत पकडत आपल्याला पूर्ण टिप मारून घ्यायची आहे. तर हे बघा, आता मी जसं पकडणार आहे ना, सेम थोडं थोडं हे बघा, असं सेम तुम्ही सुद्धा तसंच पकडत पकडत टिप मारून घ्यायची आहे. आणि जी मार्किंग केलेली आहे बघा, मार्किंग करून जी लाईन ड्रॉ केली नाही तेवढंच फोल्ड करा. खूप जास्त पण करू नका आणि खूप कमी पण करू नका. जर का कमी जास्त झालं तर मग काय होईल की पुन्हा तुम्हाला ते पुरणार नाही किंवा मग काहीतरी हाईटला कमी जास्त होईल. त्यामुळे तेवढी काळजी घ्यायची आहे. ठीक आहे. तर हे बघा, आता नॉट टाकायचं. हे आपला वरचा पार्ट पूर्ण झाला आणि मोजून बघितलं तर ते आपलं किती आहे, हे बघा 7.5, म्हणजे अर्धा इंच मार्जिनला जाणार आणि 7 इंचाचा बरोबर आपला नेफा रेडी होणार आहे. ठीक आहे. आता त्यानंतर आपण खालचा पार्ट स्टिच करायला सुरुवात करूया. तर हे बघा, ओपन केल्यानंतर हे जे कडेचं आहे ना, ते सगळ्यात आधी आपल्याला टिप मारून जॉईन करून घ्यायचं आहे. तर मी बघा, एक सरळ आणि एक त्यावर उलटं ठेवायचं आहे, म्हणजे बरोबर ते होईल. आणि अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून आपल्याला टिप मारून घ्यायची आहे, कडेकडेने एकदम व्यवस्थित. हे बघा, मी ज्या पद्धतीने मारत आहे ना, सेम त्याच पद्धतीने. तर ते बघा, 8 इंच घेऊन त्याच्या खाली 1.5 घेतलं होतं ना, त्या साईडने टिप मारायची आहे. मी पुन्हा सांगते जर लक्षात नसेल आलं तुमच्या तर नीट त्याला डबल टिप मारून घ्यायची आहे. हे बघा, मी पण इथे मारलेली आहे. आणि त्यानंतर काय करायचं बघा, अशा पद्धतीने ते वरून सरळ करून त्यावर दाबटीप सुद्धा द्यायची आहे, म्हणजे मग कुठे जॉईंट आहे ते कळणार नाही आणि फिनिशिंगला छान दिसेल. ठीक आहे. तर हे बघा, आता सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं सुद्धा आपल्याला करून घ्यायचं आहे. तर ते पण बघा, बरोबर उलटं गेलेलं आहे, म्हणजे एक सरळ आणि त्यावर दुसरं उलटं, असं लक्षातच ठेवायचं आहे, म्हणजे मग ते बरोबर सरळ होतं. आणि बरोबर आहे बघा, अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून आपल्याला तिथे टिप मारून घ्यायची आहे. तर आता इथे पण आपण डबल टिपच मारून घेऊयात, म्हणजे ते व्यवस्थित पॅक राहील आणि लवकर ओपन वगैरे होणार नाही, पॅन्ट परत उसवली जाणार नाही. ठीक आहे. आणि बघा, तिथे पण आता वरच्या साईडने आपण दाबटीप देऊन टाकूयात. तर शक्यतो जिथे जॉईन करणार तिथे दाबटीप देत चला, म्हणजे फिनिशिंगला छान दिसतं. आणि पॅन्ट कारण की फिनिशिंग पण महत्त्वाची असते, नुसतं शिवून पण काही उपयोग नाही. ठीक आहे. तर हे बघा, दोन्ही साईडचं आता ते आपलं टिप मारून जॉईन झालेलं आहे. तर आता काय करायचं आहे, आपल्याला खालचा जो बॉटम आहे ना, तर बॉटम पट्टी तयार करायची आहे. तर बॉटम पट्टी तयार करण्यासाठी आपल्याला कॅनव्हास लागतो. हे बघा, हा बॉटम आहे. तर जो बॉटमचा कॅनव्हास मिळतो ना, तो आपल्याला इथे यूज करायचा आहे. तर हे बघा, ही बॉटम पट्टी आहे. तर ही बॉटम पट्टी तुम्हाला कुठल्याही मॅचिंग सेंटरमध्ये इझिली अवेलेबल असते. तर ती मीटरवर पण मिळते, पण मीच पूर्ण रोल घेऊन ठेवलेला आहे की मला लागतच असतं त्यामुळे. ठीक आहे. तर तुम्ही मीटरवर सुद्धा घेऊ शकता. तर ती पट्टी जी असते ती साधारणतः 1 ते 1.25 इंचाची असते. तर हे बघा, बरोबर बॉटमच्या साईजमध्ये मी 2 पट्ट्या कट करून घेतलेल्या आहे, म्हणजे दोन्ही साईडच्या 2 बॉटमसाठी. ठीक आहे. तर आता बॉटम कसा तयार करायचा ते नीट लक्षात द्या. ठीक आहे. तर ते जो काही पॅन्टचा कपडा आहे ना, तो उलटा ठेवलेला आहे आणि एकदम कडेने, हे बघा, जेवढं शक्य आहे तेवढं कमी मार्जिन पकडून आपल्याला एकदम कडेकडेने टिप मारून घ्यायची आहे. ठीक आहे. लक्षात राहू द्या, पॅन्टचा कपडा आपण हा बॉटम जो आहे तो उलटा ठेवलेला आहे आणि त्यावर ठेवलेली आहे ही बॉटम पट्टी. तर एकदम व्यवस्थित हळूहळू, हे बघा, एकदम किंचितच एक लाईन म्हटलं ना, तेवढंच आपल्याला कपडा फोल्ड करून त्या कॅनव्हासला लावून घ्यायचा आहे कडेकडेने एकदम. ज्या पद्धतीने मी करत आहे ना, हे बघा, सेम त्याच पद्धतीने. ठीक आहे. तर हे बघा, आता खालच्या साईडला झालेलं आहे टिप मारून. आता काय करायचं आहे बघा, हे परत
मी सांगते तुम्हाला, बघा ह्या पद्धतीने फोल्ड करायची आहे. तर एकदम खेचून करायची आहे, कुठे काही गोळा होणार नाही याची काळजी घेते. बघा पुन्हा कडेकडेने टिप मारून घ्यायची आहे बघा वरच्या साईडला बरोबर बॉटमच्या. तर बघा मी ज्या पद्धतीने कपडा असा सरळ करून घेते ना त्याच पद्धतीने ते बघा एकदम सरळ झालेला आहे. ठीक आहे. आता त्यानंतर हे बघा इथे कडेने द्यायची आहे. आता खालच्या साईडला टिप मारायची आहे एक, म्हणजे वरच्या आणि खालच्या साईडला व्यवस्थित तो बॉटम आधी आपला बॉटम पट्टी पॅक होऊन जाईल. त्यानंतर हे बघा साधारणतः पाव इंचाच्या आता आपल्याला टोटल 4 टिपामध्ये मारायचे आहे. तर कडेने 2 मारलेले आहे आणि मध्ये 4, म्हणजे अशा टोटल 6 टिपा असतात. तर तो बॉटम छान रेडी होतो. तर लक्षात राहू द्या पाव इंचाचं मार्जिन सोडायचं आहे एकसारखंच थोडंसं, कारण की दिसायला पण ते छान दिसलं पाहिजे. आणि सरळ सरळ टिपा मारून घ्यायचं आहे. मार्जिन सेमच सोडा, कमी जास्त सोडू नका, म्हणजे मग बॉटम पट्टीला लुक छान येईल. तर हे बघा आता इथे मी टोटल 6 टिपा मारून घेतलेल्या आहे, खाली वरची 1 आणि मध्ये 4. तर अशा पद्धतीने हे बघा एकदम छान परफेक्ट असा आपला बॉटम हा रेडी झालेला आहे. ठीक आहे. त्यानंतर आता सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा बॉटम सुद्धा आपल्याला रेडी करून घ्यायचा आहे. तर मी पुन्हा सांगते, हा बॉटम आहे तो जो काही पॅन्टचा कपडा आहे ना तो आपण उलटा ठेवलेला आहे आणि मग त्यावर बॉटम पट्टी ठेवून ह्या पद्धतीने एकदम कमी मार्जिन ठेवून काय करायचं आहे, टिप मारून घ्यायची आहे. तर हे बघा मी ज्या पद्धतीने सांगते ना सेम त्याच पद्धतीने तुम्ही पण करायचं आहे. कुठेही काहीही कपडा गोळा होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. कॉटनचा कपडा असेल तर ठीकच आहे, पण जर का असा असेल तर मग थोडंसं अवघड जातं. बट ठीक आहे, व्यवस्थित खेचून टिपा मारले की व्यवस्थित सरळ बॉटम तयार होतो. आणि सलवारमध्ये बॉटम व्यवस्थित येणं सगळ्यात महत्त्वाचं असतं, त्यावरच आपली पॅन्टची फिनिशिंगसुद्धा डिपेंड असते. तर बघा पुन्हा सेम तसंच मी फोल्ड करून घेतलं आहे आणि बघा कडेकडेने टिप मारून घेत आहे. तर व्यवस्थित ताणून टिप मारायची आहे जेणेकरून कुठे गोळा होणार नाही. आणि मग बघा परत खालच्या साईडली जशी दाब टिप देतो ना सेम त्याच पद्धतीने इथे टिपसुद्धा मारून घेतलेली आहे. तर हे बघा त्यानंतर आता मध्ये आपल्याला 4 टिपा बसवायच्या आहेत. तर लक्षात राहू द्या सेम मार्जिन सोडून टिपा मारायच्या आहे आणि 4 आणि खालची वरचे 2 अशा टोटल 6 याचा छान असा ब्रॉड बॉटम आपला रेडी होतो. खूप सुंदर लुक पण येतं. तुम्ही पण ह्या पद्धतीने नक्की स्टिच करा. बॉटम खूप छान बॉटम दिसेल आणि आपल्या ड्रेसला सुद्धा खूप सुंदर असं लुक येईल. तर ही आपण सेमी पटियाला स्टिच करणार आहोत. तर साधी सलवार असो किंवा सेमी पटियाला किंवा फुल पटियाला त्याचा बॉटम तयार करण्याची मेथड एकच आहे. ठीक आहे. तर इथे दोन्ही पण बॉटम आता आपले रेडी झालेले आहेत, एकदम परफेक्ट छान असे फिनिशिंग सहित तयार झालेले आहे. ठीक आहे. त्यानंतर आता हे बघा हे जे आहे ना हे ह्या पद्धतीने कट मारला बघा, मी मधला पॉईंट जॉईन केला एकमेकाला आणि परत ही बघा इकडचा पण एक कट मारला, म्हणजे सेंटर काढून घेतला ॲक्च्युली, जेणेकरून आपल्याला हा नेफाला जोडायला सोपं जाईल. ठीक आहे. तर बघा हा नेफा आहे ना तो आता ओपन केलेला आहे. ठीक आहे. तर जॉईन करून जे आपण बघा 1-1 इंचाचं फोल्ड केला ना तो आपला सेंटर येणार आहे. तिथे आपल्याला हे बघा हा पार्ट आहे ना तो जॉईन करायचा आहे. तर नेफा हा सरळ ठेवायचा आहे आणि मग त्यावर हा जो कपडा आहे ना तो उलटा ठेवायचा आहे, आपण जो खालचा पार्ट जॉईन करतोय. आणि हे बघा ज्या पद्धतीने मी प्लेट्स टाकून घेतली आहे ना तशी टाकायची. तर हा अगदी आपण बॅक साईडने स्टिच करायला सुरुवात करत असं लक्षात राहू द्या. तर हा जो सेंटरला मी अशा पद्धतीने टाकत आहे ना प्लेट्स, हे बघा एक तिकडून टाकली, आता एक इकडून टाकत आहे. तर याच्यामुळे काय होतं की पॅन्ट आपल्याला एकदम छान कम्फर्टेबल बसते. आणि हा जो टक्स टाकलेला आहे म्हणजे प्लेट्स 2 एक तिकडून आणि एक इकडून जवळजवळ, तर ती तुम्ही पण नक्की टाका, म्हणजे ती व्यवस्थित फिनिशिंग सहित तयार होते. पॅन्ट आपल्याला फिटिंगला खूप म्हणजे खूप छान सुद्धा बसते. आणि मग बघा त्यानंतर मी कसं सरळ सरळ जोडले, तर तिथपर्यंत जोडून घेतलं सेंटरपर्यंत, कारण नेफ्याचा पण आपल्याला सेंटर काढायचा असतो. ठीक आहे. तर त्या सेंटरपर्यंत सरळ जोडून घेतल्यानंतर मग हे बघा आता आपल्याला याला प्लेट्स टाकायचा आहे, जो पुढचा भाग असतो ना त्याला. बॅक साईडला एक सेंटरला टाकल्यानंतर प्लेन जॉईन करून घेतला आहे, लक्षात राहू द्या. नेफ्याच्या सेंटरपर्यंत, नेफ्याचा सेंटर काढलेला होता आपण. ठीक आहे. तर हे बघा आता आपल्याला इथे प्लेट्स टाकत टाकत पुढचा भागापर्यंत यायचं आहे ॲक्च्युली सेंटरपासून. तर हे बघा ह्या प्लेट्स मी कशी फोल्ड करते नीट लक्ष द्या. बघा त्या साईडला केलेलं आहे बघा अशा आतमध्ये टाकून. ठीक आहे. तर सेम ह्याच पद्धतीने हे बघा व्यवस्थित आता जेवढं सेंटरपर्यंत आपण जोडलेलं होतं बघा तेवढंच नेफ्याचं सेंटर आणि खालचा पार्टचा सेंटर दोन्ही पण एकमेकाला मॅच झाले पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही ते जोडून घ्यायचं आहे. आणि बरोबर तेवढा कपडा आपला प्लेट्समध्ये गेलाच पाहिजे. त्यामुळे हे बघा एकदम जवळजवळ प्लेट्स टाकते मी, कारण की ही सेमी पटियाला आहे. तर सेमी पटियालामध्ये खूप साऱ्या प्लेट्स असतात पुढून जवळजवळ. आपल्या नॉर्मल सलवारला कशा कमी असतात, जेवढ्या बसतील तेवढ्या आपण बसवत असतो, पण सेमी पटियाला पुढे पूर्ण प्लेट्स असतात एकदम जवळजवळ. ज्या पद्धतीने हे बघा मी छोट्या छोट्या प्लेट्स टाकत आहे ना सेम त्याच पद्धतीने. तर बरोबर
नेफ्याचं सेंटर आणि खालचा पार्टचा सेंटरवर सेंटर आला पाहिजे आणि तेवढा प्लेट्स त्यामध्ये आपल्याला बरोबर बसवायचे आहे. हे मी पुन्हा पुन्हा सांगते कारण की परत कन्फ्यूज होऊ नका. तर इथे तुमच्या लक्षात येईल बघा नेफ्याचं सेंटर इथे आलेलं आहे आणि आपला खालचा पार्टचा सुद्धा हे बघा सेंटर आला आहे. ठीक आहे. त्यानंतर आता सेंटरपासून मग ह्या प्लेट्स हे बघा इकडच्या साईडने फोल्ड करत टाकायचे आहे, तरच त्या दोन्ही समोरासमोर येतील सरळ केल्यावर. ठीक आहे. लक्षात राहू द्या नेफ आपण सरळ ठेवलेला होता, त्यावर हा खालचा पार्ट उलटा ठेवलेला होता. पुन्हा पुन्हा सांगते ह्या छोट्या छोट्या टिप्स त्या नक्की फॉलो करा, नाहीतर काहीतरी वेगळं जोडतो आणि मग परत खोलावं लागतं. तर बरोबर बघा आता मग जो काही नेफाचा आपला सेंटर काढला होता ना, सेंटरला सेंटर ठेवल्यानंतर जे कट्स मारले होते, जसे खालच्या पार्टचे मारले होते तसे वरच्या पार्टचे हे बघा, तर बरोबर त्या सेंटरपर्यंत आपल्याला जेवढ्या प्लेट्स बसतील तेवढ्या टाकून घ्यायच्या आहे. तर हे बघा व्यवस्थित थोडं थोडं पकडायचं आहे, कुठे काही गोळा होणार नाही याची काळजी घ्यायची आहे, कारण की ह्या प्लेट्स टाकताना बऱ्याचदा गोळा होण्याचे चान्सेस असतात. तर हे बघा बरोबर मी तिथे बसवून घेतले ह्या प्लेट्स अशा पद्धतीने आणि आता आपल्या सेंटरपर्यंत आलेलं आहे. ठीक आहे. आता सेंटरपासून हे बघा आता सरळ प्लेट्स वगैरे काहीच मारलेला नाही आहे, आपण डायरेक्ट सरळ जॉईन केलेला आहे आणि आता इथे आपण बॅक साईडचं जो प्लेट्स टाकले होते का 2 तिथपर्यंत येऊन पोहोचलेला आहोत. तर बघा आपल्या पूर्ण आता ते जॉईन झालेलं आहे. तर आता आपण याला डबल टिप मारून घेऊयात. हे बघा तुमच्या लक्षात येईल आता परत दिसतच असेल बघा अर्ध्यापर्यंत प्लेट्स नव्हत्या, आता इथून परत प्लेट्स आहेत. तर त्या प्लेट्ससुद्धा व्यवस्थित पकडतच डबल टिप देऊन घ्यायची आहे. काही गोळा होणार नाही कारण की डबल टिप मारताना बऱ्याचदा पॅन्टचा थोडाफार वेगळा कपडा खाली येतो आणि मग ते परत त्यावर टिप आली की परत काहीतरी खोलावं लागेल. त्यामुळे मी ज्या पद्धतीने हे बघा व्यवस्थित सरळ करून करून टिप मारते हे बघा असं, तर सेम तुम्ही सुद्धा तसंच मारा म्हणजे टिपच्या खाली दुसरा कपडा येणार नाही. ठीक आहे. तर हे बघा बरोबर बॅक साईडला परत आपण येतोय, हे बघा ही दुसरी साईड म्हणजे बरोबर पूर्ण गोल आकाराला परत आपण डबल टिप मारून घेतोय, ते लक्षात राहू द्या. ठीक आहे. तर आता तुमच्या इथे लक्षात येईल हे बघा मी तुम्हाला दाखवे बघा हे बॅकचा टक्स आहे आणि या बॅकच्या टक्समुळे काय होतं की आपल्याला ही पॅन्ट एकदम कम्फर्टेबल एकदम व्यवस्थित बसते आणि पुढच्या प्लेट्स बघा बरोबर इकडच्या ह्या साईडला आणि तिकडच्या त्या साईडला समोरासमोर आलेले आहे. बॅक साईडला फक्त एक सेंटरला टक्स आहे, बाकीचा कडेला नाही. ठीक आहे. तर आता तुमच्या लक्षात आले असेल सेमी पट्टी यासाठी कशा पद्धतीने प्लेट्स टाकल्या गेल्या पाहिजे. त्यानंतर हे बघा आता इथे जिथं प्लेट्स टाकल्या ना तिथे आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे, म्हणजे मग फिनिशिंगला त्या प्लेट्स छान दिसतात, पॅन्ट पण छान दिसते आणि त्यावर डबल टिप पण येते. हे बघा तर व्यवस्थित थोडं थोडं पकडत मग तुम्ही इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर हे बघा व्यवस्थित थोडं थोडंच पकडून दाबटीप द्या आणि पुन्हा पुन्हा सांगते मी कपडा त्या टिपच्या खाली येणार नाही कुठलाही, त्याची काळजी घेतच तुम्हाला ती दाबटीप मारून घ्यायची आहे. तर पूर्ण गोल आकारालाच मारत आहोत आणि सरळ पॅन करून ही दाबटीप देत आहोत, ते सुद्धा लक्षात राहू द्या वरच्या साईडनी आहे. तुमच्या लक्षात येतच असेल पण तरी मी तुम्हाला सांगते, जरी तुमच्या व्हिडिओ लगेच लक्षात येत नसेल तर माझ्या बोलण्याने तरी तुमच्याला थोडीशी आयडिया येईल. तर हे बघा आता दाबटीप देऊन झालेली आहे. तर आता सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, आता आपल्याला टाकायची आहे पॅन्टला फिटिंग. तर काय करायचं आहे बघा, हा बॉटम आहे तर बॉटमला तुम्हाला मार्किंग करायची आहे की तुमचं बॉटम कितीचं आहे त्याचा. ठीक आहे. तर इथे 14 होता, तुम्हाला माहितीचं कटिंगच्या वेळेस सांगितलं होतं, तर मी अर्धा लूजिंग म्हणजे असं टोटल 7.5ला मार्किंग करून घेत आहे. हे बघा तर ती 7.5ची मार्किंग दुसऱ्या बॉटमला सुद्धा आपल्याला करून घ्यायची आहे. ठीक आहे. तर आता काय करायचं हे बघा बॉटमपासून आपल्याला बरोबर जी मार्किंग केली आहे ना त्यावर टिप मारायची आहे आणि बरोबर बॉटमच्याच लाईनमध्ये जेवढं मार्जिन असतं ना तेवढंच पकडून सगळीकडून टिप मारून घ्यायची आहे. हे बघा आणि इथे सेंटरला परत आहे बघा अशी सरळ मार्किंग ठेवायची आहे, म्हणजे मार्जिन हा एकदम असं टोकाला येऊन स्टार्ट करायचं नाही आहे, परत मग काय होतं की फिटिंगला व्यवस्थित बसत नाही. तर हे बघा एका बॉटमपासून सुरुवात केली तर दुसऱ्या बॉटमपर्यंत आलेलो आहोत बघा बरोबर आपण. ठीक आहे. तर खाली परत लॉक केलं तर यावर आपण परत एक डबल टिप मारून घेऊयात. तर लक्षात राहू द्या जिथे बॉटमची मार्किंग केलेली आहे ना बरोबर त्याच लाईनमध्ये तेवढ्याच लेवलमध्ये आपण हे सोडवलेलं आहे मार्जिन आणि सेंटरला सुद्धा व्यवस्थित सरळ तेवढंच मार्जिन सोडून सरळ सरळ टिप मारलेली आहे. ठीक आहे. कोपरा केलेला नाही आहे, नाही तर बऱ्याचदा काय होतं की तिथली टिप जर चुकली नाही एकदम अशी त्रिकोणी केली की मग सगळं चुकतं. ठीक आहे. तर आता ही पॅन्ट सरळ करून दाखवते मी तुम्हाला. तर हे बघा बॉटम वगैरे व्यवस्थित परफेक्ट प्रेस करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने ही सलवार आपली पूर्ण झालेली आहे. बघा बॅकला जो काही आपण हे टाकलेलं आहे प्लेट्स ती खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात राहू द्या, ती तुम्ही पण टाका म्हणजे कम्फर्टेबल बसते आणि पुढच्या प्लेट्स पण छान आलेल्या आहे, बॉटम पण एकदम परफेक्ट हे बघा आलेला आहे
एकदम छान असं फिनिशिंग सहित रेडी झालेलं आहे। तर यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, यामध्ये टाकण्यासाठी नॉट तयार करून घ्यायची आहे। ठीक आहे, तर तुम्ही जी रेडीमेड असेल ती यूज केली तरी चालेल, पण ड्रेसच्या कपड्यापासून पण तुम्ही करू शकतात, म्हणजे एकदम अशी पॅक अशी ती रेडी होते। तर पॅन्ट किंवा टॉपचा कुठलाही कपडा यूज करू शकता तुम्ही। तर मी इथे बघा जो काही टॉप होता ना त्याचा उरलेला कपडा होता त्याची पट्टी काढून घेतलेली आहे आणि हे बघा या पद्धतीने व्यवस्थित फोल्ड करून घेतलेला आहे। जसं मी केलेलं आहे तसंच तुम्ही पण करा, म्हणजे अशी नॉट जी आहे ना ती एकदम छान आणि रफ टॉप तयार होते। तर हे बघा व्यवस्थित असं फोल्ड करून त्याला टिप मारून घ्यायची आहे। तर मला वाटत असेल तर तुम्ही दुसऱ्या साईडने पण अजून टिप मारू शकतात, दोन्ही, एक ह्या साईडने एक त्या साईडने, पण काही गरज नाही आहे, तुम्ही अशी पण नॉट तयार करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही, छान तयार होती। तर मग असंच करा तुम्ही पण, कारण की पद्धत पण एकदम सोपी आहे, तुम्हालाही ते खूपच इझी जाईल आणि साधी सिंपल अशी छानशी नॉट पण रेडी होऊन जाईल पॅन्टला लावण्यासाठी। ठीक आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, जेवढा कमरेचा घेर असेल ना, म्हणजे ते नॉट जेवढी लागते ना त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त घ्यायची आहे, कारण तुम्हाला माहिती आहे ती थोडीशी जास्तच लागते। तर मग मी पण इथे त्या साईजपेक्षा थोडीशी जास्तच घेतलेली आहे। हे बघा आता ही पूर्ण नॉट तयार झालेली आहे। मी कडेचं थोडंसं जे असेल ना, इथे थोडी टिप राहिली होती, तर होऊ शकतं तुमच्याकडून पण, जर झालं तर काही नाही, फक्त टिप मारून घ्यायचं, काही लगेच काही चुकत नाही। ठीक आहे, आणि हे बघा कडेला थोडंसं कट करून ते सेम करून घेते। तर आता ही नॉट आपण पॅनमध्ये टाकून घेऊयात। तर हे बघा काय करायचं, जे सेंटर आहे ना तिथून ते ताणून आहे ना थोडासा कात्रीचा कट मारायचा त्या दोऱ्याला, हां, आणि मग ते ताणून घ्यायचं, तर तो दोरा लगेच ओपन होतो आणि मग तिथून हे बघा ह्या पद्धतीने आपल्याला नॉट होऊन घ्यायची आहे। तर मी जसं सांगितलं ना तसं व्यवस्थित काळजीपूर्वक ते तुम्ही तेवढं करायचं आहे की सेंटरला बरोबर थोडंसं ताणून घ्यायचं आहे, म्हणजे जिथे तुम्ही नाही का बघा 1-1 इंचाचं टिप मारून फोल्ड केलेलं होतं तिथे। ठीक आहे, तर बघा नॉट आपली बरोबर व्यवस्थित होऊन झालेली आहे, ती एक्स्ट्राची पण झालेली आहे जशी पाहिजे तशी। तर ही आपली सेमी पटियाला सलवार पूर्ण स्टिच करून झालेली आहे। बघा बॉटम एकदम परफेक्ट छान असं फिनिशिंग सहित रेडी झालेले आहे। ह्या प्लेट्ससुद्धा एकदम परफेक्ट व्यवस्थित समोरासमोर आलेले आहे आणि खूप सुंदर असं लुकसुद्धा आलेला आहे। तर खूप छान फिनिशिंग सहित ही आपली सेमी पटियाला पॅन्ट पूर्ण स्टिच करून झालेली आहे। तर मी तुम्हाला याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे आणि हे कटिंग करता करता आणि स्टिच करता करता खूप काही महत्त्वाच्या अशा टिप्ससुद्धा सांगितलेल्या आहे, जेणेकरून तुमच्या काही चुका होणार नाही आणि त्या टिप्स तुम्हाला नक्की म्हणजे नक्की कामी येतील। ठीक आहे, तर तुम्ही पण ह्याच पद्धतीने ही पॅन्ट शिवून बघायची आहे, कटिंग तशीच करायची आहे। जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला कमेंट करून विचारा, मी तुम्हाला तुमच्या कमेंटची उत्तरं नक्कीच देण्याचा प्रयत्न करेन। त्याचबरोबर पॅन्टसाठी सगळ्यात महत्त्वाची जी कॅल्क्युलेशन आहे ती मी याच्या आधीच कटिंगच्या आधी सांगितलेली आहे, तर ती तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवायची आहे, त्यासुद्धा खूप महत्त्वाच्या आहे। ठीक आहे, तर मग तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा। त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा, त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल। ओके, थँक्यू।